हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या घरातल्या गणपती बाप्पांचे आगमन कसे झाले. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरातल्या साफसफाईपासून. साफसफाई करून झाली आणि त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. म्हटलं आज सगळ्यात पहिले देवाची पूजा करून घेऊयात, मग नंतर कामाला सुरुवात करूया. देवपूजा करत असताना मला सहज आज इंडियाची आठवण झाली. गणपतीच्या दिवशी इंडियामध्ये किती आनंदाचं वातावरण असतं आणि घरामध्ये किती सगळ्यांची गर्दी आणि किती जल्लोष असतो. इथे तसं काही नव्हतं, सगळी शांतता वाटत होती. बट तरीसुद्धा मी खूप खुश होती, कारण गणपती बाप्पा घरी येणार होते आणि लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच गणपती बसवणार होतो. त्यामुळे तो पण एक वेगळाच आनंद होता. आणि माझी देवपूजा झाली होती आणि त्यानंतर मी तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीला नमस्कार करून घेतला आणि मग त्यानंतर उंबऱ्यात रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढून झाली आणि फुलांनी सजावट वगैरे करून घेतली. हे बघा किती सुंदर दिसत होती रांगोळी. आणि रांगोळी झाल्यानंतर मी मोदक तयार करून घेतले. मोदक तयार करत असतानाच बाकीची तयारी पण चालू होती आणि आम्ही तयारी केली, रेडी झालो आणि गणपती आणायला निघालो. आज ह्यांनी वर्क फ्रॉम होमच घेतलं होतं, कारण आम्हाला बाप्पांना आणायला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी घरूनच कामं केली. सकाळी माझी तयारी सुरू होती, तोपर्यंत त्यांनी मीटिंग्स वगैरे कंप्लीट करून घेतल्या आणि आम्ही निघालो गणपती बाप्पांना आणायला. लेट्स गो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता बाहेर किती ऊन आहे. 40+ टेम्परेचर इथे होतं आणि आपल्या इंडियामध्ये आता पावसाळा सुरू आहे. बाप्पा आणायला आम्ही जिथे गेलो ते जरा थोडं लोकेशन आमच्या घरापासून थोडं दूर होतं. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मी एकटीच लिफ्टमधून बाप्पांना घेऊन चालली होती, कारण आमच्या बिल्डिंगच्या इथे पार्किंगच नव्हती आणि यांना पार्किंगसाठी दुसरीकडे जावं लागलं. त्यामुळे मी एकटीच बाप्पांना घेऊन आली आणि त्यामुळे दुसरं कोणीही बाप्पांचं स्वागत करण्यासाठी नव्हतं. त्यामुळे मी आली आणि त्यानंतर मी पूजेची तयारी केली, पूजा मांडून घेतली आणि बाप्पांची स्थापना करून घेतली. त्यानंतर कलश पूजा केली आणि कळस मांडायला घेतला. तुम्ही बघत असाल ती नागलीची जी पानं आहेत ती खूप मोठ्या आकाराची होती इथे. आणि इथे काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी तेच यूज केलेत आणि कळस मांडून घेतला. हे आहे आमचे बाप्पा. तर कसे वाटले तुम्हाला आमचे बाप्पा? आणि जर तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला सांगायचं आहे की हे जे डेकोरेशन आहे ते मी स्वतःच तयार केलं आहे घरी, कारण इथे आपल्या इंडियासारखे जास्त काही ऑप्शन्स नव्हते. त्यामुळे मला इथे जे काही अवेलेबल होतं त्या वस्तू मी जमा करून आणि असंच ऑनलाईन थोडंसं बघून एक छोटंसं डेकोरेशन तयार केलं. कारण आपल्या इकडे भरपूर ऑप्शन असतात डेकोरेशनसाठी, पण इथे तसं काही नव्हतं, त्यामुळे मी इथेच केलं आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी हे सगळं डेकोरेशन घरी कसं तयार केलं आणि कोणत्या गोष्टी यूज करून मी ते डेकोरेशन बनवलं आहे, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. माझी तयारी सुरूच होती, तर तेवढ्यात हे गाडी पार्क करून आले आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून तयारी सुरू केली आणि पूजा सगळी व्यवस्थित मांडून झाली. इथे बऱ्याच गोष्टी खूप महाग मिळतात, त्यामुळे मी भरपूर काही गोष्टी इंडियातून येताना सोबत घेऊन आली होती. जसं पूजेसाठी लागणारे काही साहित्य वगैरे होते ते मी येताना घेऊन आली होती सोबत. बट बऱ्याच गोष्टी मला इथे घ्याव्या लागल्या, त्या खूप महाग होत्या. आणि फुलं तर इथे इतकी महाग होती, दुर्वासुद्धा खूप महाग होत्या इथे गणपतीच्या. बट इथे ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मला ते घ्यावं लागलं. आपल्या इंडियामध्ये 5-10 रुपयाला जी दुर्वाची जुडी मिळते ती इथे 5 दिरामला होती. 5 दिराम म्हणजे इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त पैसे होतात. आम्ही समई लावून घेते. आणि आम्ही गणपती बुक करायला गेलो होतो त्यावेळेला तिथे भरपूर गर्दी होती. लोकांनी इतक्या मूर्त्या बुक केल्या होत्या. म्हणजे इथे बऱ्यापैकी इंडियन्स जे इथे राहतात ते गणपती उत्सव साजरा करतात. खूप छान वाटत होतं की परदेशातसुद्धा आपल्या इंडियन संस्कृती कशी साजरी केली जाते. आणि मला पण इथे हे सण सेलिब्रेट करायला अजून छान वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि बाप्पांची आवडीची गोष्ट म्हणजे मोदक. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाप्पांना मोदक किती आवडतात, म्हणून सगळेजण आवर्जून गणपती बाप्पांसाठी मोदक बनवत असतात. चला, आता सगळी तयारी झाली आहे
आणि आपण आरतीची सुरुवात करूया. सगळी तयारी छान मस्त झाली. इथे दुसरं कोणी नव्हतं किंवा शेजारी वगैरे कोणी नव्हतं की त्यांना आम्ही इन्व्हाइट करू शकतो आरतीसाठी. त्यामुळे आम्ही दोघेच होतो आणि दोघांनीच मग आम्ही आरती करून घेतली. सो कसा वाटला तुम्हा सगळ्यांना माझा व्हिडिओ? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. आणि अजून माझी अशी व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी असंच मी नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहेत. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.